मित्रांनो, विचार करा, तुम्ही तुमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेलं सोनं अडचणीच्या वेळी बँकेत गहाण ठेवता आणि काही दिवसांनी तुम्हाला समजतं की ज्या सोन्यावर तुम्ही 1,00,000 रुपये कर्ज अपेक्षित धरलं होतं तिथे तुम्हाला फक्त 60,000 रुपये मिळाले, किंवा त्याहून भयानक म्हणजे व्याजाच्या चुकीच्या गणितामुळे तुमचं लाखांचं सोनं बँकेने लिलावात काढलंय. असं तुमच्यासोबत होऊ शकतं का? तर उत्तर आहे हो, जर तुम्हाला गोल्ड लोनचे नियम माहित नसतील तर. नमस्कार, किरण दनवडे फायनान्स अँड प्रॉपर्टी गाईड युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोल्ड लोन घेताना म्हणजे सोन्यावर कर्ज घेताना कोणत्या 5 मोठ्या चुका टाळायच्या, व्याजदर कसे वाचवायचे आणि बँकेच्या कोणत्या छुप्या नियमांपासून सावध राहायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती तुम्हाला आर्थिक संकटात टाकू शकते. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सोनं तारण कर्ज म्हणजे काय? सगळ्यात आधी समजून घेऊया की गोल्ड लोन नक्की काय असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्याकडचे सोन्याचे दागिने बँकेत सुरक्षित तारण ठेवून त्या बदल्यात तात्काळ मिळणारे पैसे म्हणजे गोल्ड लोन होय. हे एक सिक्युअर्ड लोन आहे, त्यामुळे इथे कागदपत्रांची कटकट कमी असते आणि पर्सनल लोन पेक्षा व्याजदरही कमी मिळतो. पण लक्षात ठेवा, बँक तुमच्या दागिन्यांच्या एकूण वजनावर नाही तर त्यातील निव्वळ सोन्याच्या वजनावर कर्ज देते. जर तुमच्या दागिन्यात खडे, मोती किंवा लाख असेल तर बँक त्यांचं वजन वजा करते. म्हणूनच गुंतवणुकीसाठी नेहमी 0 स्टोन दागिने घेणं फायदेशीर ठरतं. व्याजदर आणि बँक निवड. आता महत्वाचा प्रश्न येतो ते म्हणजे कर्ज कुठून घ्यायचे. अनेक जण जाहिराती पाहून खासगी फायनान्स कंपन्याकडे धाव घेतात. तिथे कर्ज 30 मिनिटात मिळतं खरं, पण व्याजदर 24% पर्यंत असू शकतो. या उलट सरकारी बँकांमध्ये हाच दर 8 ते 9% पर्यंत असू शकतो. शेतकरी बांधवांसाठी तर एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही शेतीसाठी कर्ज घेत असाल जसे की ऍग्री गोल्ड लोन, तर तुम्हाला फक्त 4 ते 7% दराने कर्ज मिळू शकतं. फक्त त्यासाठी 7/12 उतारा किंवा पिकाचा पुरावा द्यावा लागतो. मित्रांनो, गोल्ड लोनचे असे 100 पेक्षा जास्त नियम आणि बारकावे आहेत जे एका व्हिडिओ मध्ये सांगणे अशक्य आहे. म्हणूनच तुमच्यासाठी मी माझे गोल्ड लोन मास्टर क्लास ईबुक लॉन्च केले आहे. यामध्ये सोन्याची शुद्धता तपासण्यापासून ते लिलाव कसा टाळावा इथपर्यंतची A to Z माहिती सोप्या मराठी भाषेत उदाहरणासहित दिली आहे. ही ईबुक PDF वाचल्यानंतर तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही. या ईबुक PDF ची डाउनलोड लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट बॉक्स मध्ये दिली आहे. नक्की चेक करा. LTV रेशो आणि लिलावाची भीती. तुम्हाला माहिती आहे का LTV रेशो म्हणजे काय असतो? तर RBIच्या नियमानुसार सोन्याच्या आजच्या किमतीच्या जास्तीत जास्त 75% कर्ज बँक देऊ शकते. जर सोन्याचे भाव अचानक कोसळले तर बँक तुम्हाला जास्तीचे पैसे भरायला सांगू शकते. याला मार्जिन कॉल म्हणतात. तसेच जर तुम्ही वेळेवर व्याज भरले नाही तर बँक तुमच्या सोन्याचा लिलाव करू शकते. पण लिलावापूर्वी बँकेला तुम्हाला कायदेशीर नोटीस देणं बंधनकारक आहे. परतफेड आणि NOC चे महत्व. कर्ज फेडल्यानंतर अनेक जण दागिने घरी घेऊन येतात आणि विषय सोडून देतात. ही मोठी चूक आहे. कर्ज संपल्यानंतर बँकेकडून NOC म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट नक्की घ्या. हे पत्र तुमच्या सिबिल स्कोर साठी आणि भविष्यातील कायदेशीर कटकटी टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. तर मित्रांनो, गोल्ड लोन हा एक उत्तम आर्थिक मित्र आहे जर तुम्ही तो योग्य पद्धतीने वापरला तर. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.